25 फेब्रुवारी दैनंदिन ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयोग योग. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्रम तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरू श्री ज्ञानेश्वरांशी. ओवी क्रमांक 331 ते 360. देवा गोठीची हे एकता बोधू उपजतसे चित्ता. मा अनुभवे तल्लीनता नोहेल केवी. म्हणून येथ काही अनारेसे नाही. परी नाव भरी चित्त देई बोला एका. आता कृष्णा तुवा सांगितला योगो. तो मना तरी आला चांगो. परी न शके करू पांगो योग्यतेचा. सहजे अंगिक जे तुले आहे ते तुलियाची जरी सिद्धी जाये. तरी ह्याची मार्गो सुपोपाये अभ्यासीन. ना तरी देव जैसे सांगतील तैसे आपण पे जरी न ठकेल. तरी योग्य ते विन होईल तेची पुसो. जीवीची ऐसी धारण म्हणून पुसावया झाले कारण. मग म्हणे तरी आपण चित्त देजो. हा हो जी अवधारिले जे हे साधन तुम्ही निरूपिले. ते आवडतयाही अभ्यासले फावू शके की योग्य ते विन नाही. ऐसे हन आहे काही ते श्रीकृष्ण म्हणती काही धनुर्धरा. हे काज कीर निर्वाण परी आणि काही जे काही साधारण. तेही अधिकाराचे ओढवे विन काय सिद्धी जाय. पै योग्यता जे म्हणिजे ते प्राप्तीची अधीन जाणिजे. काजे यज्ञ होऊन कीजे ते आरंभिले फळे. तरी ऐसी येथ काही सावी याची केनी नाही. आणि योग्यतेची काही खाणी असे. नावेक्त विरक्तू झाला देहधर्मी नियतू. तरी तोच नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. ए तुला लिहे आईनी माझी वडे. योग्यपण तू तेही जोडे. ऐसे प्रसंगे साकडे फेडिले तयाचे. मग म्हणे पार्था ते हे ऐसी व्यवस्था. अनियतासी सर्वथा योग्यता नाही. नात्यंश न तस्तु योगोस्ति न चैकात्मनश्यंत. न चाती स्वप्नशीलस्य जागृतो नैव चार्जुन. जो रसरेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला. तो नाही येत म्हणी त्याला अधिकारिया. अथवा अग्रहाचे बांधोडी शुदा तृषा कोंडी. आहारा ते तोडी मारुनिया. निद्रेचिया वाटा नवचे ऐसा दृढी वेचिने अवतरणे नाचे. ते शरीरची नव्हे तयाचे मायोग कवनाचा. म्हणून अतिशय विशो सेवावा तैसा विरोधून व्हावा. का सर्वथा निरोधावा हेही नको. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु. युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. आहार तरी सेविजे परियुक्तीचे निमापे मविजे. क्रिया जात आचरिजे तयाची स्थिती. मीतला बोली बोलिजे मीतलिया पावली चालिजे. निद्रेही मानू दिजे अवसरे एक. जागणे जरी जाहले तरी होवावे ते मितले. ए तुलेनी धातु साम्य संचले असेल सहजे. ऐसे युक्तीचे हाते जे इंद्रिया ओपिजे भाते. ते संतोषासी वाढते मनची करी. यदा विनियतं चित्त मात्मानेवतिष्ठते. निस्पृह सर्व कामेभ्यो युक्त इत्युच्यते तदा. बाहेर युक्तीची मुद्रा पडे तव आत आत सुख वाढे. ते सहजेची योग घडे नाभ्यासिता. जैसे भाग्याचे आभडसे उद्यमाचे निमिसे. मग समृद्धी जात आपेसे घर रिघे. तैसा युक्तिमंतु कौतुके अभ्यासाची मोरा ठाके. आणि आत्मसिद्धीची पिके अनुभव तयाचा. म्हणून युक्ती हे पांडवा घडे जया सदैवा. तो आपवर्गीचे रानिवा अलंकारिजे. यथा दीपो निवास्तोतो नेंसते सोपमा स्मृता. योगिनो यत चित्तस्य युज्यतो योगमात्मनः. युक्ती योगाचे अंग पावे ऐसे प्रयाग जेत होय बर्वे. तेत क्षेत्र संन्यासे स्थिरावे मानस जयाचे. तया ते योग युक्त तू म्हण हेही प्रसंगे जाण. ते दीपाचे उपलक्षण निर्वांतीचिया. आता तुझे मनोगत जाणोनी काही एक आम्ही म्हणून. ते निके चित्त देऊनी परसावेगा. तू प्राप्तीची चाडवासी परी अभ्यासी दक्षु नव्हती. ते सांगपा काय भियसी द्वाडपणा. तरी पार्था हे झने सायास घे शिवो म्हणे. पाया बागुल ये दुर्जने इंद्रिये करीती. पाहे पा आयुष्या ते अडळ करी. जे सरिते जीवित वारी तया औषधा ते वैरी काय जीवान म्हणे. ऐसे हितासी जे जे निके ते सदाची या इंद्रिया दुःखे. एरवी सोपे योगासारखे काही आहे. म्हणून हे जे आपण सांगितले यात काही संशय राहिला नाही असे अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला. पण देवा क्षणभर माझ्या विनंतीकडे लक्ष द्या.
आपण सांगितलेला मार्ग मला पूर्णपणे पटला, पण माझ्यात एवढी योग्यता नसल्याने मी तो करू शकणार नाही. माझ्या अंगात एवढी योग्यता आहे, तेवढ्याने जर भागत असेल तर मी या मार्गाचा अभ्यास करेल. अथवा देवा, तुम्ही जे सांगितले ते माझ्याच्याने होत नसेल तर माझ्या योग्यतेप्रमाणे मला दुसरे सांगा, मी ते विचारीन. अशी माझ्या मनात इच्छा झाली, म्हणून ते विचारित आहे. आपण कृपावंतांनी माझ्या मनीचा भाव जाणावा. देवा, आपण जे योग साधन सांगितले त्याचा अभ्यास वाटेल, त्याने जरी केला तर त्याला योगाची प्राप्ती होईल का? अथवा योग्य ते वाचून होणारच नाही असे आहे काय? तेव्हा श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले, अर्जुना, हे तू काय विचारतोस? ही तर अत्यंत उच्च दर्जाची गोष्ट आहे. पण साधारण काम देखील योग्यतेशिवाय सिद्धीस जाते का? पण जिला योग्यता म्हणतात ती प्राप्तीच्या अधीन आहे, कारण योग्य व्यक्तीने केलेले काम तत्काळ फलद्रूप होते. अर्जुना, महत्त्वाचे असे की योग्यता काही सहजपणे लाभत नाही आणि योग्य पुरुषाची खाण तरी आहे का? परंतु थोडासा विरक्त असून ज्याने देहाच्या गरजा आवरल्या आहेत तोच या कामी योग्य अधिकारी आहे. एवढ्या युक्तीने एवढी योग्यता तुलाही प्राप्त होईल. अशा प्रकारे त्या ठिकाणी देवांनी त्याची अडचण दूर केली. मग देव पुढे अर्जुनास म्हणाले, योग्य प्राप्तीची अशी सुलभ व्यवस्था आहे, परंतु अनियमित मनुष्याला ही योग्यता लाभत नाही. जो जिभेच्या अधीन आहे किंवा ज्याला झोप कधी आवरत नाही त्याला या मार्गाचा अधिकारी म्हणता येत नाही. अथवा जो हट्टाने तहानभूक मारतो आणि कमी जेवण करतो आणि झोपेचे नाव देखील न घेता बळकट अभिमान धरतो, त्याचे शरीरसुद्धा त्याच्या अधीन राहत नाही. मग त्याला योग कसा साध्य होणार? म्हणून विषयांचे अतिसेवन करण्याची किंवा त्यांचा अगदीच त्याग करण्याची इच्छा करू नये. योग्य रीतीने मोजून अन्नग्रहण करावे, तशाच इतर सर्व क्रिया कराव्यात. मोजके शब्द बोलावेत, नियमित पावलांनी चालावे, योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा. जागा वयाचे झाले तरी प्रमाणशीर असावे. अशा आचरणाने शरीरातील सप्तधातू समतोल राहतील. अशा नियमितपणाने इंद्रियांची तृप्ती केली म्हणजे आपले मन संतोषाची वृद्धी करते. बाह्येंद्रियांना नियमितपणाचे वळण पडते आणि मग अंतःकरणात सुख वाढते. अशा स्थितीत साधकाला विनासायास योग प्राप्त होतो. ज्याप्रमाणे भाग्योदय झाला म्हणजे उद्योगाचे निमित्ताने सर्व ऐश्वर्य आपोआप घरी चालत येते, त्याप्रमाणे नियमाने वागणारा साधक सहज जरी योगाभ्यासाकडे वळला तरी त्यास आत्मस्थितीचा अनुभव येतो. म्हणून अर्जुना, ज्या भाग्यवानाच्या हातून नियमितपणा घडतो तो कैवल्य साम्राज्याचा चक्रवर्ती राजा होतो. नियम आणि योग या दोहोंचा जिथे प्रयागरूप संगम होतो त्या ठिकाणी त्याचे मन क्षेत्रसन्यास करून स्थिर होते. त्याला तू योगयुक्त म्हण. आणि हेही तू प्रसंगाने समजून घे की त्या पुरुषाच्या मनाच्या स्थितीला दिवाणस्थळीच्या दिव्याची उपमाच होईल. आता तुझे मनोगत जाणून मी तुला जे काही सांगतो ते तू लक्ष देऊन ऐक. तू योग प्राप्तीची इच्छा बाळगतोस, पण अभ्यासाकडे तुझे लक्ष नाही. तुला योगातल्या कठीणतेची भीती वाटते काय? यात खूप कष्ट आहेत असा दुराग्रह मनात बाळगू नकोस. अरे, ही सारी दुष्ट इंद्रिये उगाचच मनाला भीती दाखवत असतात. पहा, जे औषध आपले आयुष्य वाढवते आणि मृत्यू टाळते त्या औषधाला देखील जीभ शत्रू मानित नाही का? असे जे जे हितकर ते इंद्रियांना दुःखदायकच वाटते. एरवी योगासारखे सोपे काही आहे का? असे श्रीकृष्ण अर्जुनास सांगतात. ओम श्री रुक्मिणी पांडुरंगाय नमः. ओम श्री ज्ञानराज माऊली नमः.